ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगावात सर्वच पक्षांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, मंत्री गिरीश महाजन यांची भव्य जाहीर सभा मालेगाव संगमेश्वर येथील माळी मंगल कार्यालयात पार पडली. सभेपूर्वी मालेगाव शहरात भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर अद्वय हिरे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते तसेच माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या भव्य जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मार्गदर्शक विचार, विकासाचा दृष्टिकोन आणि संघटनात्मक ऊर्जा यामुळे सभा प्रेरणादायी ठरली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विजय चौधरी, बंडूकाका बच्छाव, अद्वय आबा हिरे, उमेदवार सुनील गायकवाड, प्रसाद हिरे, डॉक्टर तुषार शेवाळे, निलेश कचवे, पवन ठाकरे, दीपक पवार तसेच भारतीय जनता पार्टीचे मान्यवर नेते, पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सभा मालेगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरली. जय श्रीराम. मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे राज्याचे आपले लाडके अध्यक्ष माननीय रवीजी, विजयजी, स्थानिक आपले सर्व नेते मंडळी, वेळ खूप कमी आहे. अजून पुढे 4 ठिकाणी सभा आहेत. धुळ्याला आहे, जळगावला आहे, नगरला आहे आणि मग संध्याकाळ झाली की हेलिकॉप्टर काही उडणार नाही म्हणून वेळ खूप कमी आहे आणि म्हणून सगळ्यांची नावं मी काही घेत नाही. पण सर्व उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र, महापालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे. त्याचा बिगुल वाजलेला आहे आणि आपण सर्वजण त्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेला आहात. बरेच दिवस घोळ चालला युती करायची का नाही करायची म्हणून. शिवसेना आपल्या सोबत आहेत, राज्यामध्ये सरकारमध्ये आपण सोबत आहोत, तिकडे धनुष्यबाण आहे, घड्याळही आहे. जागेच्या बाबतीमध्ये थोडी घासाघीस झाली. किती जागा देणार, किती जागा घेणार, पण मला वाटतं की आपल्याला जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे काही तो निर्णय झाला नाही आणि म्हणून आपण निर्णय घेतला सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी आता आपण स्वबळावर लढायचं आहे. सगळ्या 22-24 काय जागा असतील त्या आपण स्वतः लढायच्या आहे, भाजपच्या कमळावर लढायच्या आहेत. हा निर्णय या ठिकाणी झाला. सगळ्या कार्यकर्त्यांना 4-5 वेळा नाशिकला बैठकी झाल्यात. सर्वांची तोंड एका दिशेला झाली आणि सर्वांनी मिळून हा निर्णय केला की आपण कमळाच्या चिन्हावर भारतीय जनता पक्ष म्हणून आपल्या बळावर, आपल्या पायावर स्वतःच्या या ठिकाणी निवडणूक लढायची आहे. आणि म्हणून आता आपली जबाबदारी मोठी आहे, सर्वांची जबाबदारी. सर्वांचे काय राग असतील, उणेधुणे असतील ते आता बंद करायचे आहेत. सगळ्यांनी ठरवायचं आहे की मला भाजप म्हणून लढायचं आहे. सर्वांनी ठरवायचं. याच्यामध्ये हा माझा, हा त्याचा, तू आधी तू काय बोलला, मी काय बोललो, हे सगळं बंद करा. आपण जर एक होऊन या ठिकाणी लढलात, एकत्रितपणे लढलात, तर मी तुम्हाला दाव्याने सांगेल आश्चर्यकारक निकाल या ठिकाणी आपल्याला लागेल, आश्चर्यकारक लागेल. तसा निकाल तुम्ही जर या ठिकाणी केला तर मी तुम्हाला सांगतो महापौर हा आपलाच होईल, आपला होईल. या सगळ्या भानगडीमध्ये महापौर आपला होईल. पण 22-24 जागांपैकी तसा निकाल तुम्ही लावला पाहिजे. या ठिकाणी आलेत. थोडं मालेगावला जो करायचं काय नेहमीसारखं असतं. आपलं काय 64 तिकडे, 15-20 इकडे, त्यातले अर्ध्या झाले तर 7-8 आपले, 7-8 त्यांचे, नेहमीचं ठरलेलं आहे. पण यावेळेला आपण सर्वांनी ठरवलं आहे, सर्व प्रमुख नेत्यांनी ठरवलं आहे, कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की यावेळेला सगळं एकतर्फी होईल आणि फक्त कमळाचं फूल त्या मालेगाव शहरामध्ये या ठिकाणी फुलेल. आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करायला आलेलो आहोत, विनंती करतो आहोत
कारण मालेगाव म्हटलं म्हणजे कसं तुम्हाला माहित आहे, लोकसभेला तुम्ही बघितलंय म्हणजे डॉक्टर भामरे शेवटपर्यंत पुढे होते. आपले खासदार भामरे साहेब शेवटपर्यंत पुढे होते. त्या पेट्या उघडल्या आणि त्याच्यामध्ये आपलं खातंच उघडलं नाही. 5,000 असतील तर 5,000तून 50 आपल्याला, 4,950 तिकडे. आणि अगदी शेवटच्या क्षणी आपला अगदी ठरलेला म्हणजे आपण ढोल तसे घेऊन गुलाल घेऊन तयारीमध्ये होतो मिरवणुकीच्या, आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सगळा निकाल बदलला. आणि म्हणून मला वाटतं आपण यावेळेला सगळे एकत्रित होऊन समोरच्यांची सगळ्यांची तीच परिस्थिती करायची आहे आणि आपला लोकसभेमधला जो बदला आहे तो आपल्याला यावेळेला या ठिकाणी घ्यायचा आहे. विकासाच्या बाबतीत अध्यक्ष सांगतील, आपल्याला त्याची कल्पना आहे, इथली परिस्थिती कशी आहे ही आपल्याला माहीत आहे. राजकीय परिस्थिती, जाती समीकरण, धर्माचे समीकरण हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे. पण जेवढ्या जागा असतील त्या आपल्याला या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत. आज राज्यामध्ये बघा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, एकट्या आपल्या पक्षाने आपण 50% वर गेलो. बाकी सगळे 6-7 पक्ष म्हणजे आपले मित्रपक्ष वेगळे लढलेत. काही ठिकाणी शिंदे साहेबांची सेना वेगळी लढली, काही ठिकाणी अजितदादांची सेना आपल्या विरोधामध्ये लढली, उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारची काँग्रेस ही वेगळी लढली. पण अशाही परिस्थितीमध्ये आपण 50%च्या वर जागा या राज्यामध्ये एक हाती आपण या ठिकाणी घेतला. आणि लोकांचा कौल आपल्याला कळालेला आहे, मतदारांचा कौल आपल्याला काय कळालेला आहे. या ठिकाणी देवेंद्रच्या कर्तृत्वावर सर्व महाराष्ट्राचा विश्वास आहे आणि म्हणून या जागा आपण एकतर्फी या ठिकाणी जिंकल्यात. या ठिकाणी नरेंद्र मोदीजी केंद्रामध्ये आपले पंतप्रधान आहेत, त्यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे. देशातल्या प्रत्येक राज्याचा, बिहारच्या निवडणुका झाल्यात, ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी झाला. 80% जागा आपल्याला मिळाल्यात. महाराष्ट्राची विधानसभा झाली, 80% आपल्याला जागा मिळाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्रच्या ठिकाणी झालेत, पंतप्रधानपदी आपले नरेंद्रजी त्या ठिकाणी बहुमतामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मालेगावचा असेल, जिल्ह्याचा असेल, राज्याचा विकास करायचा असेल, देशाला पुढे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की आता भाजपशिवाय पर्याय नाही कुणाला. आपल्याला एक असा नेता भेटलेला केंद्रामध्ये की अख्ख्या जगभर त्याची ख्याती आहे, अख्ख्या जगभर त्याच्या नावाचा डंका आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वरती मोदीजी आहेत, खाली देवेंद्रजी आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतायत किती कामं या ठिकाणी चालले आहेत, कसे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं चाललेले आहेत, किती वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी होत आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये. आता कालच जीरामजी आपला निर्णय या ठिकाणी झाला. शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी या ठिकाणी इतका ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, त्याची माहिती 2-4 दिवसामध्ये आम्ही आपल्या समोर येऊन देऊ, भाषणातून देऊ, पत्रकातूून देऊ. पण फक्त शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी काम करणारे सरकार आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल महिलांची कोणत्या सरकारने काळजी घेतली? कोणी काळजी घेतली या ठिकाणी? कोणीच नाही. गरिबी हटवा फक्त, काही नाही. मोदीजी असे एक पंतप्रधान आहेत, 11 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान झालेत आणि तुम्हाला या चुलीतून, या धुरामधून सगळ्यांना मुक्त केलं. आमच्या भगिनींना पहिल्यांदा असं 20 कोटी लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी आपला गॅस पोहोचला. वाड्यावर, पाड्यावर, वस्तीत, आदिवासी तांड्यावर सगळ्या ठिकाणी मोदींनी गॅस दिला. का? तर आमच्या लाडक्या बहिणी आहेत, त्या आमच्या मुली आहेत, आमच्या आई बहिणी आहेत, त्यांना कुठेही चुलीतला धूर हा डोळ्यात घ्यावा लागणार नाही, पोटात घ्यावा लागणार नाही, छातीत घ्यावा लागणार नाही, त्यांना कुठला आजार होणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी त्यांनी गॅस देऊन पोहोचवला. प्रत्येकाच्या घरी, दुर्गम भागामध्ये असेल, रानावनामध्ये 4 घर असतील, त्या वाड्यावर सुद्धा गॅस देऊन पोहोचवला. पहिल्यांदा इतका ऐतिहासिक निर्णय मोदींनी घेतला. आपल्याला अनेक योजना सांगता येतील, वेळ कमी आहे, पण या ठिकाणी किती निर्णय झालेत. प्रत्येकाला घर दिलं पाहिजे. गावामध्ये एखादा दुसरा माणूस असा एक विचार अगदी तुराट्या पराट्या राहून राहतोय, वरती प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे, पावसाळ्यात ते गळतंय, थंडीमध्ये ती माऊली पोरांना, लेकरांना पोटाशी लावून कशी तरी बसलेली आहे, उन्हाळ्यामध्ये घामाच्या धारा वाहत आहेत. अशा परिस्थितीत त्याची घरं होती. पण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला घर असलं पाहिजे. आणि म्हणून मोदीजींनी या देशामध्ये एकही माणूस असा सोडला नाही आता की त्याला स्वतःचं घर नाही आहे, त्याच्या घराला भिंती नाही, त्याच्या घराला स्लॅब नाही आहेत, त्याच्या घरी शौचालय नाही. प्रत्येकाला. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, रोजंदारी नव्हती, हाताला काम नव्हतं, खायचं काय घरात बसून वर्षभर. आणि म्हणून मोदींनी लगेच निर्णय घेतला की सगळ्यांना मोफत धान्य, सगळ्यांना मोफत धान्य, सगळ्यांना रेशन चालू आहे की नाही मोफत, सगळ्यांना आहे. आणि म्हणून कोरोना निघून गेला. आज 5-6 वर्ष झालेत, मोदीजी पुन्हा पंतप्रधान झालेत. आता एका वर्षावर पुन्हा पंतप्रधान झालेत. मग मोदीजींनी सांगितलं, मी जोपर्यंत पंतप्रधान आहे, भारतीय जनता पक्ष जोपर्यंत या ठिकाणी राज्य आहे, देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, तोपर्यंत सगळ्यांना धान्य मोफत. कोणालाही खर्च करण्याची गरज नाही, कोणालाही उपाशी राहण्याची गरज नाही.
पैसे नाही म्हणून आम्हाला खायला नाही असं कोणी म्हणणार नाही. इतकी गरिबांची काळजी घेणारे सरकार या ठिकाणी. अनेक योजना आहेत, 50 योजना मी तुम्हाला सांगू शकतो. पण या ठिकाणी महिलांची काळजी घेणारं हे पहिलं सरकार असं आहे. बचत गटाच्या माध्यमातून मी मंत्री होतो मागच्या काळामध्ये 2 वर्ष. 18,000 कोटी रुपये तुम्हाला कर्ज दिलं. स्वावलंबी करण्याचं काम महिलांना या ठिकाणी चाललेलं आहे. स्वतःच्या पायावर महिला उभ्या राहिल्या पाहिजेत, स्वतः कमवत्या झाल्या पाहिजेत. हा मोदींचा त्या मागचा उद्देश आहे. लखपती दिदी झाल्या पाहिजेत, लाखात तुमचं उत्पन्न झालं पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून काम करा, आत्मनिर्भर व्हा, मोठ्या व्हा, हा त्या मागचा हेतू आहे. आपल्याकडे ते भांडे वाटले की नाही, काही स्वयंपाकाचे दिलेत, महिलांना दिलेत, कामगारांना सुद्धा. असं बघितलं का आपण कधी? कामगारांना बूट द्या, गमबुट्ट्या मोठ्या गुडघ्यापर्यंत, हातामध्ये ग्लोव्ज द्या, डोक्यावर बांधकाम कडे पडायला नको खडा दगड, जीवित हानी होता कामा नये म्हणून हेल्मेट द्या, बॅटरी टॉर्च द्या, त्याला 5 ताली डबा द्या, मच्छरदाणी पण द्या. थकून मागून आला तर बाबा मच्छरदाणी झोपा, डास चावता कामा नाही तुम्हाला. इतकं गरिबांची काळजी घेणारं सरकार. वरतून त्यांना कर्ज सुद्धा, त्यांना निधी सुद्धा महिन्याला, कामगारांना, म्हणजे सगळ्या घटकांची काळजी घेणारं हे सरकार या ठिकाणी. भांडे तुम्हाला दिले की नाही? भांडे दिले. काय काय दिले? ताट दिल्या, वाटा दिल्या, प्लेट दिल्या, चमचे दिले, कुकर दिला, पिंप दिला, तांब्या दिला, ग्लास दिल्या, वाटे सगळं दिलं त्यात. का तर आपल्या घरामध्ये भांडे नाहीत, जर्मलचे भांडे आहेत. गाडग्या मडक्यामध्ये आपण स्वयंपाक करतो, प्रत्येकाला अधिकार आहे जगण्याचा. पण तुम्हाला घरपोच सगळ्यांना स्टीलचे भांडे. आता धान्य मोफत, घर मोफत, शौचालय त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला किती योजना बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं कोटी सरकार देतं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे महिलांचं विशेष करून गोरगरिबांचं काळजी घेणारं सरकार आहे. आता आम्ही एस टीमधून चालतो बघतो, एस टीमध्ये आम्ही आता नेहमी बघतो 1 वर्ष 2 वर्षापासून महिलाच दिसत आहेत. माणसं दिसत नाही बसमध्ये. मला सुरुवातीला कळेल ना, मी म्हटलं आधी तर माणसं हात द्यायचे भाऊ भाऊ करत होतं, महिला हात देत आहेत भाऊ भाऊ करत, आमच्या लाडक्या बहिणी भाऊ असं हे करतायत. म्हटलं कशामुळे झालं? मग माझ्या लक्षात आलं महिनाभराने 2 महिन्यांनी की आता महिलांना अर्ध तिकीट. बरोबर आहे, सगळ्यांना अर्ध तिकीट आहे की नाही? सगळ्या महिलांना अर्ध तिकीट आहे. आता घरचे लोक आम्ही म्हणतो कुठे लग्न आहे का? जा तूच चालले जाण बाई, चाल मला साखरपुड्याला जायचं आहे, तूच चालले जा, तूच चालले जाय तू जा. बाईनं आश्चर्य वाटतं की आतापर्यंत बाई माणसाचं काम आहे का? बाईच घरी, मी जातो. आता तुम्हाला जा म्हणतायत, कुठे मौत झाली दुर्दैवाने काही झालं की दवाखान्यात तूच जा, लग्नाला बी तूच जा. मग आपण म्हटलं आयराला पैसे दिलं काही 100-200 रुपये आयर करता पडेल. तुम्हाला लगेच होता पगार द्यायला का लाडक्या बहिणीचा 1500 जा ती जोडा म्हणतायत की नाही? आता म्हणजे आता आम्ही तुमच्यावर अवलंबून राहायला लागलेलो आहे, तुमच्यावर अवलंबून राहिलेलो आहे. दवाखान्यात जायचं जा, केळं घे, सफरचंद घे, जाय देऊन टाक, 100-200 रुपये जातील. तो आज आहे ना पैसे अकाउंटमध्ये. हे आता आम्ही म्हणायला लागलेलो आहे. तुम्हाला स्वावलंबी करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. अनेक उदाहरणं मला तुम्हाला द्यायचे, 100-50 उदाहरणं दिली मी योजनांचे. मुलांसाठी, मुलींसाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी 12,000 रुपये दर महिन्याला, 1,000 रुपये. अल्पभूधारक शेतकरी आहे, मजुरीला लागत आहेत, मशागतीला लागत आहेत, ते या ठिकाणी दिले जात आहेत. आणि म्हणून मला तशा अनेक योजना सरकारने या ठिकाणी आणल्या. आरोग्याची काळजी घेणारं सरकार. 5 लाखापर्यंत तुम्हाला कुठलाही खर्च असेल आरोग्याचा, ऑपरेशन करायचं आहे, ब्रेनचं आहे, पाठीचं आहे, कुठे हार्ट अटॅक आला काय, 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला मोठ्या शहरात जाऊन छोट्या 5 लाख रुपयाचा खर्च हे सरकार तुमचं करतायत, मोदीजी करतायत, देवेंद्रजी करतायत. म्हणजे आता तुम्हाला आजाराची सुद्धा काळजी नाही. दुर्दैवाने कोणी आजारी पडलं, अपघात झाला तर 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च कार्ड दाखवा, दवाखान्यामध्ये बिल तुम्हाला माफ आहे. इतकी मोठी योजना ही जगाच्या पाठीवर मोदीजीने पहिल्यांदा आणलेली आहे. सगळ्यांची काळजी घेणार, अगदी जन्मापासून तर मरणापर्यंत ही काळजी घेणारं सरकार हे मोदींच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे, देवेंद्रजीच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे. आणि म्हणून भाजपला आपल्याला मतदान करायचं आहे, भाजपला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि म्हणून आम्ही विनंती करायला आलेलो आहे की यावेळी काही होऊ द्या, 22च्या 22 सगळ्या 100% जागा आपल्या या ठिकाणी भाजपच्या झाल्या पाहिजेत, आपल्या झाल्या पाहिजेत. कारण एवढी तुमची गरिबाची कैवारी काळजी घेणारं सरकार हे आपलं या ठिकाणी आहे. आणि म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही. आपले अध्यक्ष आले प्रवीणजी, त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे, ते आपल्याला संबोधित करतील, ते आपलं म्हणणं ते आपल्या समोर ठेवतील. पण आज आम्हाला निश्चय करायचा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये काही असू द्या, लोकांना सगळ्या योजना समजून सांगा, या आपल्या योजना आहेत, आपल्या योजना आहेत या सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून कोणी कुठल्याही लोभाला बळी पडू नका, भूल थापांना बळी पडू नका. आणि ज्या ठिकाणी कमळाचं बटन दिसेल तिथलंच बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना
आपण या ठिकाणी निवडून द्यावं. आपल्यामध्ये अनेक नवीन सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत. इतर पक्ष अतिशय पॉवरफुल सगळे नेते आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे आता मला वाटतं काळजी करण्याची गरज नाही. हिरे आहेत, काका आहेत, अजून कोण कोण आहेत, 9 लोक आहेत. सगळे आपण या ठिकाणी आलेले आहेत. अनेक लोक या ठिकाणी आलेत आणि सगळी मातब्बर मंडळी आपल्यामध्ये आलेली आहेत. चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. तळागाळामध्ये त्यांचं तुमच्याबद्दल काय बोलायचं आता मी तर या ठिकाणी अनेक लोक आपल्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता मला असं वाटतं आपण सगळे एकत्रित मिळून कुठे जुना नवा वाद न ठेवता सगळ्यांनी एकत्रितपणे भाजप म्हणून टीमवर्क म्हणून या ठिकाणी काम करून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं. आपली सेवा करण्याची संधी द्यावी. गल्ली गल्लीत जाऊन घराघरामध्ये जाऊन आपण हा प्रचार त्या ठिकाणी करावा. आपली भूमिका समजून सांगावी. एवढंच आव्हान आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घेऊन बाबा हा संपन्न शिवशक्तिमय देश सारा असे आपले सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सत्कार आदरणीय प्रसाद बापू आपल्या समोर करतील. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. संगमेश्वरचे सर्व बीजेपीचे कार्यकर्ते आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवीजी चव्हाण साहेबांचा सत्कार करतील. त्यांनी मान्यवरांसोबत फोटो काढायचा आहे आणि आभार प्रदर्शनासाठी मी आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक सुनीलाबा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानायचे. मोबाईल वरती गणू स्टेजचा पुरा काढून घे बरं का. हा भाई. मालेगाव महानगर निवडणुकीसाठी कालच प्रचाराला शुभारंभ झाला आणि कालच अरे मागे मीडियावाले ना भाई. सकाळी या ठिकाणी सभेसाठी निरोप आला. इतक्या कमी अवधीमध्ये या सभेची तयारी करून ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.